समास हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्हाला 5 टेबल फॉर्ममध्ये 5 समास विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 3 तुम्हाला सोडवायचे आहेत. समास हे 9वीचे आणि 10वीचे दोन्ही मिळून येतात. 9वीचे तुम्हाला इतरेतर समास विचारला जातो आणि विभक्ती तत्पुरुष विचारला जातो आणि 10वीचे तुम्हाला अव्ययी भाव आहे, नय तत्पुरुष समास आहे, बहुव्रीही आहे, उपपद तत्पुरुष समास आहे आणि कर्मधारय समास आहे. सो या समासांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. धड्याखालचे समास विचारले जातात का? तर 100% मी हो नाही म्हणू शकत, कारण धड्यामधले सुद्धा काही शब्द आहेत ते पण समास म्हणून विचारले जातात. कधी कधी भाषा अभ्यासामध्ये समासाचे क्वेश्चन नसतात. ठीक आहे, पण अभ्यासपत्रामध्ये भरपूर समासाचे क्वेश्चन आहे. तुम्ही अभ्यासपत्रांचा व्यवस्थित अभ्यास करा, प्रत्येक समास समजून घ्या. सगळ्यात सोपा समास हा इतरेतर आहे, नय तत्पुरुष आहे, अव्ययी भाव समास आहे, कर्मधारय आहे आणि कठीण बहुव्रीही आणि उपपद.